काय हे समजावून घ्या. अकाउंटिंग स्टँडर्ड की ज्याला आपण एएस या अर्थाने संबोधतो ते म्हणजे कंपनीच्या आर्थिक विवरणातील घटकांचे मूल्यांकन, मोजमाप व प्रसिद्धी इत्यादी करण्यासंबंधीचे नियमन, योजना व कार्यपद्धती याबाबतचे नियम किंवा मार्गदर्शन म्हणजेच अकाउंटिंग स्टँडर्ड होय. आर्थिक विवरणातील घटकास यामध्ये क्रमांक दिलेले आहेत, त्यामुळे तो क्रमांक ज्या घटकासाठी दिलेला आहे त्या घटकाचे नाव या स्वरूपात अकाउंटिंग स्टँडर्डची मांडणी केलेली आहे. विद्यार्थी मित्रहो, परीक्षेच्या तयारीसाठी तुम्हाला अकाउंटिंग स्टँडर्ड क्रमांक म्हणजेच एएस व त्यांच्याशी संबंधात आहेत ते नाव तुम्हाला पाठ करणं आवश्यक आहे. त्यामुळे तुमची परीक्षेबाबतची तयारी या टॉपिकच्या अनुषंगाने अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. या पहिल्या प्रकरणामध्ये एकंदरीत जो सिलेबस दिलेला आहे त्यामध्ये अकाउंटिंग स्टँडर्ड म्हणजेच एएस 3 कॅश फ्लो स्टेटमेंट, एएस 7 कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट, एएस 8 रिसर्च अँड डेव्हलपमेंट, एएस 12 गव्हर्नमेंट ग्रँट, एएस 15 रिटायरमेंट बेनिफिट्स, एएस 17 सिगमेंट रिपोर्टिंग, एएस 18 रिलेटेड पार्टी डिस्क्लोजर, एएस 19 लीज, एएस 20 अर्निंग पर शेअर, एएस 21 consolidated financial statement, AS 22 accounting for taxes on income, AS 23 investment in associated in consolidated financial statement, AS 24 operations, AS 25 interim financial reporting, AS 26 intangible assets आणि याच सोबत IFRS म्हणजेच इंटरनॅशनल फिनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड एवढा सर्व भाग तुम्हाला अभ्यासक्रमासाठी आहे. तर या सर्व अभ्यासक्रमावर बहुपर्यायी प्रश्न कसे असतील याचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. क्वेश्चन नंबर 1, एक्सपेंडिचर ऑन रिसर्च शुड बी रेकग्नाइज्ड ॲज. आता त्याला 4 ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत, ए, बी, सी आणि डी. त्यातला योग्य ऑप्शन तुम्ही उत्तरादाखल निवडणे आवश्यक आहे. ऑप्शन निवडण्यापूर्वी प्रश्नाचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. या प्रश्नामध्ये रिसर्च एक्सपेंडिचर संबंधीची माहिती दिलेली आहे. आता ऑप्शन निवडताना मुळात रिसर्च एक्सपेंडिचर म्हणजे काय हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. रिसर्च एक्सपेंडिचर म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला संशोधनावर होणारा खर्च. आता हा खर्च या 4 कॅटेगरीपैकी कोणत्या कॅटेगरीत मिळतो हे शोधण्यासाठी पुन्हा तुम्हाला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय हे पहिलं कळणे आवश्यक आहे. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजेच स्थिर स्वरूपाचा होणारा खर्च. जसं आपण म्हणतो जमीन खरेदी करणे, इमारती संबंधी खर्च, मशिनरीवर होणारा खर्च, हे सगळे कॅपिटल एक्सपेंडिचर मध्ये मोडतात. तर खेळत्या स्वरूपाचा दैनंदिन स्वरूपाचा जो खर्च आहे तो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर या हेड खाली येतो. म्हणजेच आता आपल्याला या 2 बाबी स्पष्ट झालेल्या आहेत. आता जाऊ आपण रिसर्च एक्सपेंडिचर कडे. मग रिसर्च एक्सपेंडिचर हा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे का? तर नाही, तो आपल्याला दैनंदिन स्वरूपात त्या ठिकाणी करावा लागणार आहे. आणि म्हणून कायमस्वरूपी असा जो काही खर्च आपल्याला डे टू डे बिझनेस ऍक्टिव्हिटी मध्ये करावा लागतो तो आपल्याला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर मध्ये मोडला जातो. आणि म्हणून याचं जे ऑप्शन आहे ते काय आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत.
ए रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. क्वेश्चन नंबर 2, इंटरनली जनरेटेड गुडविल. गुडविल हे सर्वांना माहिती आहे. आता या गुडविलचे दोन भाग, एक इंटरनली निर्माण केलेले आणि दुसरे एक्सटर्नली निर्माण झालेले. आपण एक्सटर्नली निर्माण झालेले गुडविल आहे ते गुडविल आपण इंटेंजिबल असेट म्हणून ट्रीट करतो. आता राहिला प्रश्न, हा इंटरनली गुडविल असल्यामुळे तो इंटेंजिबल असेट मध्ये जाणार नाही. दुसरा भाग आहे फिक्स असेट. फिक्स असेट आपल्याला सर्वांना माहिती आहे, लँड, बिल्डिंग, प्लांट, मशिनरी, फर्निचर इत्यादी. आणि करंट असेट सुद्धा आपल्याला माहिती आहेत, स्टॉक, डेटर, कॅश एक्सेट्रा. म्हणजे या तिन्हीमध्ये हा इंटरनली जनरेटेड गुडविल हा येत नाही. म्हणजे पर्याय राहतो कुठला, आणि तो म्हणजे सी, शुड बी रेकग्नाइज ॲज अन असेट. आपण ते पाहूया. आता प्रश्न क्रमांक 3, विच मेथड ऑफ कॅश फ्लो रिपोर्टिंग स्टार्ट्स विथ नेट प्रॉफिट फॉर कॅल्क्युलेटिंग कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी. आता यामध्ये तुम्हाला मुळात कॅश फ्लो हे काय हे माहिती पाहिजे आणि ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीज हे काय हेही माहिती पाहिजे. व्यवसाय करीत असताना जो व्यवसाय केला जातो त्या व्यवसायासाठी लागणारे भांडवल हे कोणत्या कोणत्या मार्गाने येतात कॅशच्या स्वरूपात, आणि कोणकोणत्या मार्गाने खर्च केले जातात, हे येणारा पैसा आणि जाणाऱ्या पैशाचं जे स्टेटमेंट आहे त्याला कॅश फ्लो स्टेटमेंट असं म्हणतात. आता त्याचं रिपोर्टिंग जे आहे ते रिपोर्टिंग दोन पद्धतीने केलं जातं, एक डायरेक्ट मेथड आणि इनडायरेक्ट मेथड. डायरेक्ट मेथड म्हणजे काय, the direct method whereby major classes of gross cash receipt and gross cash payment are disclosed. हे झालं तुमचं डायरेक्ट मेथड मध्ये. आता इनडायरेक्ट मेथड मध्ये काय, द इनडायरेक्ट मेथड वेअर बाय नेट प्रॉफिट ऑर लॉस, पुन्हा ऐका, नेट प्रॉफिट ऑर लॉस is adjusted for the effect of transactions of a non-cash nature. आता ह्या दोन्हींचा भाग पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की डायरेक्ट मेथडचं स्वरूप नेचर हे कॅश नेचरचं असतं आणि इनडायरेक्ट मेथडमध्ये नॉन कॅश नेचर आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळे आपल्याला हे सांगता येईल की नेट प्रॉफिट और लॉस जो काय असेल तो ॲडजस्ट केला जातो आणि ते डिस्क्लोजर आहे त्यासाठी इनडायरेक्ट मेथड आपल्याला त्या ठिकाणी वापरावी लागते. त्यामुळे या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आपण या ठिकाणी पाहू. इनडायरेक्ट मेथड. प्रश्न क्रमांक 4, कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट is a contract in which price is. तर यामध्ये तुमच्या हे लक्षात येईल की ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्ट केलं जातं त्यावेळेस त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये दोन पार्टीमध्ये ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्ट केलं जातं तर त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये तुम्हाला काय काम करायचंय, त्याची किंमत किती आहे, त्याची मुदत किती आहे, इतका सर्व भाग त्या ठिकाणी दिलेला असतो. आणि म्हणून त्या अनुषंगाने त्या कॉन्ट्रॅक्टची जी किंमत आहे, उदाहरणार्थ एखादा पूल बांधायचा असेल तर एकंदरीत त्या पुलाचा बांधकामाचा खर्च किती आहे तो ज्यावेळेस निविदा काढली जाते त्यामध्ये तो दिलेला असतो, त्याला आपण म्हणतो कॉन्ट्रॅक्ट प्राइस. आता कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट इज ए कॉन्ट्रॅक्ट इन विच प्राइस इज, ती प्राइस कुठली आहे, त्याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजेच नॉट ॲग्रीड अपॉन इन ॲडव्हान्स. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, गव्हर्नमेंट ग्रँट मे बी रिलेटेड टू. या प्रश्नाचं ऑप्शन शोधण्यापूर्वी गव्हर्नमेंट ग्रँट हे तुम्हाला पहिलं माहिती असणं आवश्यक आहे. गव्हर्नमेंट म्हणजे शासकीय अनुदान. हे अनुदान पैशाच्या स्वरूपात दिलं जातं, वस्तूच्या स्वरूपात दिलं जातं किंवा सेवेच्या स्वरूपात दिलं जातं.
आता अनुदान म्हटल्यानंतर साहजिकच आपल्याला लक्षात येईल, एखाद्या व्यक्तीला गॅसवर सबसिडीमध्ये अनुदान दिलं जातं, शेतकऱ्यांना त्यांच्या शेताच्या खतावर पिकावर अनुदान दिलं जातं, त्याचप्रमाणे कंपन्यांना देखील गव्हर्नमेंटच्या साह्याने काही सोयी सवलती दिल्या जातात, काय अनुदान दिलं जातं. असा जो काय अनुदानाचा जो खर्च आहे, तो खर्च हा कशाशी संबंधित आहे? तर फिक्स प्राइसशी संबंधित आहे, रेव्हेन्यू संबंधित आहे, एक्सपेन्सेस संबंधित आहे का नॉन ऑफ द अबव. तर मगाशी आपण पाहिलं होतं की कॅपिटल एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इथे तोच भाग लागू होतो. यामध्ये आपल्याला स्पेसिफिक लक्षात येईल की हे शासकीय अनुदान जे आहे ते अनुदान म्हणजेच हे रेव्हेन्यूच्या संदर्भात आहे आणि त्यामुळे याचा ऑप्शन जो आहे, करेक्ट ऑप्शन तो आहे बी, रेव्हेन्यू. प्रश्न क्रमांक 6. लीज लायबिलिटीज आर. ऑप्शन पाहण्यापूर्वी आपल्याला लीज लायबिलिटी म्हणजे काय हे माहिती असणं आवश्यक आहे. एकंदरीत कॉन्ट्रॅक्ट दोन प्रकारे करता येतो, एक ॲग्रीमेंटच्या स्वरूपात आणि एक लीजच्या स्वरूपात. अतिशय साधं उदाहरण आहे. जर तुमचा एखादा फ्लॅट असेल आणि तुम्ही जर तो त्या ठिकाणी भाड्याने द्यायचा ठरवला असेल 1 वर्षासाठी, 6 महिन्यासाठी, 2 वर्षासाठी, तर त्यासाठी तुम्ही त्या भाडेकऱ्याबरोबर ॲग्रीमेंट करता. त्या ॲग्रीमेंटच्या नुसार तो भाडेकरी तुम्हाला पैसे देत असतो. त्याच पद्धतीने जर तो फ्लॅट किंवा ती प्रॉपर्टी जर दीर्घ कालावधीसाठी द्यायची असेल तर तिथे ॲग्रीमेंट करून चालत नाही, तर तिथं लीज करावी लागते. याचा अर्थ असा की ही लीज लायबिलिटी जी आहे, जी लीज केलेली आहे, जे ॲग्रीमेंट केलेलं आहे, त्याच्या अनुषंगाने जे काही देणं आहे, हे देणं कसं आहे? ते लॉंग टर्म आहे का? फक्त लॉंग टर्म आहे का? नाही. ते करंट आहे का? फक्त आत्तापुरतं आहे का? नाही. मग ते कसं आहे? तिसरा भाग आपण त्यामध्ये पाहणार आहोत. तर म्हणजे काय? ते फिक्स आहे का? नाही. कारण त्या लायबिलिटीमध्ये बदल होऊ शकतात. मग ते कसं आहे? तर ते स्प्लिट बिटवीन ए अँड बी, वरचं जे ए आणि बी आहे त्यामध्ये ते स्प्लिट केलेलं असतं आणि म्हणून राईट आन्सर जे आहे ते म्हणजे स्प्लिट बिटवीन ए अँड बी. क्वेश्चन नंबर 7. लेजर्स शॅल रेकॉर्ड असेट गिवन अंडर ए फायनान्स लीज. आता जो देतो त्याला लेजर म्हणतात, जो घेतो त्याला लेजली म्हणतात. देणारा जो काय आहे फायनान्सच्या संबंधात असेल तर तो फायनान्स जो आहे तो दुसऱ्याला देतो, ती त्याची असेट आहे. उदाहरणार्थ बँकेकडून आपण ज्यावेळेस कर्ज घेतो त्यावेळेस बँक ही लेजर असते. मग बँक आपल्या अकाउंटमध्ये जे कर्ज दिलेलं आहे त्याची नोंद काय म्हणून करते? तर निश्चितपणे ते बँकेला येणं असलेली रक्कम आहे. ज्या व्यक्तीला ते कर्ज दिले त्याच्याकडून ते येणं आहे, रिसिवेबल आहे आणि म्हणून ही जी काय असेट आहे ती असेट जी रेकॉर्ड केली जाते ते रिसिवेबल येणं आहे या अर्थाने आणि म्हणून त्याचा राईट ऑप्शन आहे ॲज ए रिसिवेबल. क्वेश्चन नंबर 8. द कॉस्ट ऑफ इंटँजिबल असेट्स कंप्राइजेस. इंटँजिबल असेट पहिलं काय आहे हे तुम्हाला पाहणं आवश्यक आहे. इंटँजिबल असेट म्हणजे अदृश्य स्वरूपाच्या, जसं आपण गुडविल म्हणतो, पेटेंट म्हणतो, बरोबर आहे का? हे जे काय त्याची जी काय कॉस्ट आहे ती कॉस्ट म्हणजे काय? तर ऑप्शन दिलाय ए, परचेस प्राइस आहे का? नाही. दुसरा इम्पोर्ट ड्युटीज हे त्यामध्ये आहे का? ते आपण थोडा वेळ बाजूला ठेवू, पुढचा भाग घेऊ. जनरल ऑफिस ओव्हरहेड आहे का? ते तर नाही. आणि शेवटचा ऑप्शन आहे नन ऑफ द अबाव, वरीलपैकी कोण नाही का? तर आहे, निश्चित आहे. काय? बी, इम्पोर्ट ड्युटीज. क्वेश्चन नंबर 9. अँड एंटरप्राइजेस शुड प्रेझेंट बेसिक अँड डायल्युटेड अर्निंग्स पर शेअर.
पहिले दोन तर आपण विचारात घेऊ. मुळात अर्निंग पर शेअर म्हणजे काय हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. ज्या वेळेस एखाद्या कंपनीचे मी 100 रुपयाचा एक शेअर घेतलेला असेल, जी काही मी इन्व्हेस्टमेंट शेअरच्या स्वरूपात केलेली आहे, ते करण्यामागचा उद्देश म्हणजे त्या इन्व्हेस्टमेंटपासून मला काहीतरी लाभ व्हावा. त्याला म्हणतो आपण अर्निंग. मग कंपनीचा जो शेअर घेतलेला आहे त्या शेअरपासून मला लाभांशाच्या स्वरूपात, डिव्हिडंडच्या स्वरूपात त्या ठिकाणी उत्पन्न मिळणार. मग हा डिव्हिडंड कसा दिला जातो? तर हा डिव्हिडंड दिला जातो प्रॉफिटच्या स्वरूपात. कंपनीला जर प्रॉफिट झाला तर डिव्हिडंड, डिव्हिडंड दिला तर अर्निंग. आणि म्हणून हे अर्निंग हे प्रॉफिटवर अवलंबून असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल ऑन द फेस व्हॅल्यू ऑफ द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. क्वेश्चन नंबर 10. IFRS 10 डील्स विथ. आता या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर शोधण्यापूर्वी सुरुवातीलाच मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही अकाउंटिंग स्टँडर्डचे नंबर आणि त्यांची नावं ही पाठ करणं आवश्यक आहे. तसंच IFRS यांची सुद्धा ते नंबर आणि त्यांची नावं, जसं AS3, AS4 हे तुम्ही अभ्यासलेले आहेत. त्याच पद्धतीने IFRS जे दिलेलं आहे तो नंबर आणि त्याचं नाव तुम्हाला जर लक्षात असेल तर तुम्हाला ऑप्शन ताबडतोब कळू शकतो. या ठिकाणी प्रश्न आहे IFRS 10 डील्स विथ हे कशाशी संबंधित आहे? 10 नंबरचा IFRS. आता या चार पैकी तुमच्या लक्षात असेल किंवा तुम्हाला पाठ असेल तर तुम्ही उत्तर देऊ शकता. ए, कन्सॉलिडेटेड फिनान्शियल स्टेटमेंट. याचाच अर्थ तुम्हाला हे नंबर आणि नाव पाठ असणं आवश्यक आहे. क्वेश्चन नंबर 11. IFRS 13 डील्स विथ हे कशाशी संबंधित आहे? IFRS 13. तर हे 13 जे संबंधित आहे ते फेअर व्हॅल्यू मेजरमेंटशी संबंधित आहे. क्वेश्चन नंबर 12. अकाउंटिंग स्टँडर्ड. आता अकाउंटिंग स्टँडर्ड सुरू झालेले आहेत, त्याचे नंबर आणि नाव हे माहीत असेल तर तुम्ही उत्तर पटपट त्या ठिकाणी लिहू शकता. अकाउंटिंग स्टँडर्ड 3 डील्स विथ. तर यातलं अचूक उत्तर आहे कॅश फ्लो स्टेटमेंट. क्वेश्चन नंबर 13. अकाउंटिंग स्टँडर्ड 15 डील्स विथ. तर यामध्ये हे अकाउंटिंग स्टँडर्ड 15 नंबरचं जे आहे ते एम्प्लॉईज बेनिफिट इन दी फिनान्शियल स्टेटमेंट ऑफ एम्प्लॉयर्स यामध्ये ते समाविष्ट आहे. क्वेश्चन नंबर 14. अकाउंटिंग स्टँडर्ड 19 डील्स विथ. यापैकी 19 नंबरचं अकाउंटिंग स्टँडर्ड हे लीजच्या बाबतीत असल्यामुळे ऑप्शन आहे आपला लीज. क्वेश्चन नंबर 15. अकाउंटिंग स्टँडर्ड 25 डील्स विथ. तर हे बरंच अकाउंटिंग स्टँडर्ड जे आहे त्याचा संबंध हा इंटरिम फिनान्शियल रिपोर्टिंगशी आहे. त्याच्यामुळे ऑप्शन डी हे आपलं समर्पक उत्तर राहणार. क्वेश्चन नंबर 16. अकाउंटिंग स्टँडर्ड 7 डील्स विथ. तर हे 7 नंबरचं अकाउंटिंग स्टँडर्ड आहे ना, हे कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टशी निगडित असल्यामुळे साहजिकच बी हा आपला या ठिकाणी ऑप्शन होऊ शकेल. क्वेश्चन नंबर 17. अकाउंटिंग स्टँडर्ड 12 डील्स विथ. 12 नंबरचा अकाउंटिंग स्टँडर्ड जे आहे ते गव्हर्नमेंट ग्रँटशी रिलेटेड असल्यामुळे आपलं उत्तर राहणार आहे डी, गव्हर्नमेंट ग्रँट. क्वेश्चन नंबर 18. अकाउंटिंग स्टँडर्ड 8 डील्स विथ. 8 नंबरचं जे अकाउंटिंग स्टँडर्ड आहे ते रिसर्च अँड डेव्हलपमेंटशी संबंधित असल्यामुळे बी हा आपला ऑप्शन त्या ठिकाणी होऊ शकेल. क्वेश्चन 19. अकाउंटिंग स्टँडर्ड 18 डील्स विथ. 18 नंबरचं अकाउंटिंग स्टँडर्ड हे कशाशी संबंधित आहे? तर हे 18 नंबरचं अकाउंटिंग स्टँडर्ड
हे रिलेटेड पार्टी डिस्क्लोजरशी संबंधित असल्यामुळे सी हा आपला या ठिकाणी ऑप्शन राहू शकतो. क्वेश्चन नंबर 20. अकाउंटिंग स्टँडर्ड 20 डील्स विथ 20 नंबरचं अकाउंटिंग स्टँडर्ड हे अर्निंग पर शेअरशी संबंधित असल्यामुळे आपलं अचूक उत्तर राहणार आहे ते म्हणजेच डी, अर्निंग पर शेअर. आणि शेवटचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 21. अकाउंटिंग स्टँडर्ड 22 डील्स विथ 22 नंबरचं अकाउंटिंग स्टँडर्ड कशाशी रिलेटेड असेल, कशाशी संबंधित आहे, तर हे 22 नंबरचं अकाउंटिंग स्टँडर्ड हे अकाउंटिंग फॉर टॅक्सेस ऑन इन्कम याच्याशी संबंधित असल्यामुळे ते आपलं अचूक उत्तर राहणार आहे. हा सर्व भाग पाहिल्यानंतर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल. जर तुम्ही अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर आणि त्याचं नाव, IFRS नंबर आणि त्याचं नाव हे जर तुमच्या लक्षात असेल तर यातल्या बहुतांशी प्रश्नाची उत्तरं तुम्ही देऊ शकाल. आणि म्हणून सर्वप्रथमतः तुम्ही ही नंबर आणि त्याचे नाव हे लक्षात राहण्यासाठी तुम्हाला ते पाठांतर करणे आवश्यक आहे. त्यामुळे ते तुम्ही पाठ करा, म्हणजेच या टॉपिकमधला बराचसा भाग हा तुम्हाला सोयीचा जाऊ शकेल.